हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना। तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू। आणि कधी पण असं ब्लॉग शूट करायचं झालं ना तर मला नेहमी हे दोघं कायम डिस्टर्ब करत असतात, ते म्हणजे फौजी आणि एक आमच्या आरूबाई। त्यांचं दोघांचं कायम हेच चलतं, मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचं काम। तर कशी तरी म्हणजे ते मध्ये आधी माझी चेष्टा करतात आणि मज्जा घेत असतात की कसं काय ब्लॉग बनवती काय। तर चला आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात, यांच्याकडे जास्त लक्ष न देता। तर चलो, तर सगळ्यात पहिल्यांदा ना दिवस मावळता म्हणजे मी दिवाबत्ती वगैरे करून घ्यायची होती, जेणेकरून म्हणजे इथून पुढे आपला ब्लॉग पण मस्त असा जाईल। आणि घरात म्हणजे सायंकाळच्या वेळी आणि सकाळी मस्त अशी देवपूजा केली ना तर भरपूर असा दिवस पण आणि नाईट पण एकदम फ्रेश असं वाटतं ना घरात। त्यामुळं मी मस्त असं दिवस मावळता आता इथं देवपूजा वगैरे करून घेत होते, जेणेकरून म्हणजे पुढच्या कामाला मला सुरुवात करता येईल। तर चला, आता इथं छोटंसं माझं मंदिर आहे आपल्या क्वार्टरमध्ये तर त्याचंच काहीतरी म्हणजे थोडीफार मी दिवाबत्ती करत असते। घरून काय देव वगैरे मी काय आणलेले नाही आहे, फक्त आपली गणपती बाप्पाचीच मूर्ती आहे। तर घेईन आता धीरे धीरे करता, म्हणजे थोडेफार आपले देवांचे फोटो किंवा मग घरून देवता आणता यायचे नाहीत आता, तर ते काही नंतर पाहून घेईन आणि का नाही। आणि हे काहीतरी बघा आता बाहेरचं वातावरण किती डेंजर झालंय, म्हणजे भरपूर असा डेंजर पाऊस येऊन गेलाय। आणि आता काहीतरी म्हणजे थोडंफार उघडण्यावर आलं होतं, पण एवढं पण नाही, पण येणारच होता काहीतरी पाऊस। सकाळी तर भरपूर असा झालता बघा। आता उन्हाळ्यात पाऊस काळा चालला इकडे नागालँडला, तर हेच काहीतरी वातावरण इकडचे तर खूपच वेगळं, म्हणजे आगळं वेगळं, ते काही सांगताच नाही येणार। क्षणात पाऊस येतो तर क्षणात ऊन पण पडतं, यामुळं तब्येती पण खरंच ना खूपच लवकर म्हणजे अशा बिघडतात। सर्दी खोकला लेकरांना ना हे चालूच असतं इकडे, यामुळं खूप जास्त आरूची काळजी घ्यावी लागती। पण आमच्या मॅडमला काय फुल कपडे घालायला आणि स्वेटर वगैरे घालायला कधीच आवडत नाही, तर यामुळेच ना म्हणजे 2 ते 3 दिवस झाले आरूची पण तब्येत आता एवढं थोडीफार बिघडली आहे, कारण की स्वेटर वगैरे काय घालायला नको आमच्या मॅडमला। आणि कायम नुसतं असं पाऊस असो नाही तर थंडी वारा काही असो, तिला बाहेर फिरल्याशिवाय काय करमत नाही। यामुळं काहीतरी आता थोडेफार लेकरं मोठे झाले ना असं काहीतरी ऐकत पण नाही, तर खूपच जास्त बोर होतं तिला घरात। ती पण काय करणार, दिवसभर क्वार्टरमध्ये बसून बोरिंगच वाटतं। आणि अशामध्ये हा पाऊस वगैरे आला ना मग खूप जास्त चिडचिड होती, बाहेर तिला जायला पण नाही भेटत। तर हे बघा आता पावसाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात आता पाऊस काळा चाललाय ना, यामुळे तिला काहीतरी स्पेशल अशी तिची अशी मस्त अशी ना छत्री आणलेली आहे स्पेशल तिच्यासाठीच, ती वेगळी अशी, तर मस्त कलरफुल होती। आणि आम्ही मॉलमध्ये काहीतरी शॉपिंगसाठी गेलतो ना त्यावेळी कुठंतरी तिने बघितली आणि काय विशेष असं तिला त्यामध्ये आवडलं काय माहीत, भरपूर असं आवडते तिला छत्री, कुणाची पण पाहिली का ती हट्ट करायची, यामुळे तिच्यासाठी स्पेशल अशी आणली आहे। आता बघा एक मस्त अशी चक्कर मारायला गेली आहे, पाऊस चालू होता तरी पण, म्हणजे त्या आमच्या शेजारच्या दीदीने त्यांच्यासोबत तर छानपैकी गेली, मस्त एक चक्कर वगैरे मारून आली। तर म्हटलं चला आता यांच्या दोघांचं इकडं चाललंय ना मस्ती असं काम ते खेळायचं, तोपर्यंत मी इथं काहीतरी करून घेते। तर आज काहीतरी मस्त असं स्पेशल करायचं होतं, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते त्याचंच काहीतरी रेसिपी, थोडक्यात मी कसं काय करत असते ना तर त्याचीच काहीतरी, म्हणजे मी एवढं काय स्पेशल असं नव्हते करणार, पण ते डेलीमध्ये तेच। आणि खरं तर आता तुम्ही म्हणता हा कोणता टायमिंग हे करायचं, म्हणजे मला करायचा होता इडली सांबर, तो करायचा होता दिवस मावळत म्हणजे 4 वाजले होते। म्हटलं चला काहीतरी गरमागरम करून खाऊया। आणि त्याचमध्ये ना मी इडली सांबर केलता नाश्त्यासाठी 2 दिवस झालते तेव्हा, तर त्याचं खूप असं पीठ उरलं होतं। म्हटलं काय करूया मग आज काहीतरी यूज करून टाकू, जेणेकरून म्हणजे संपून पण जाईल, कारण की सकाळच्या घाईमध्ये ना खरंच बनत पण नाही करायला आणि दररोज असं त्याच टायमाला खायला आवडत नाही। यामुळं आज कुठंतरी निमित्त पण होतं आणि कारण पण होतं करायला। तर म्हटलं चला आता मस्त असा पाऊस झालाय ना गरमागरम असं काहीतरी करून खाऊया, तर मग तेच घेतलं लगेच इडली सांबर बनायला, कारण की खायचं असलं का पोटासाठी मग कधी पण वेळ नाही आणि टाईम नाही बघायचा, लगेच करून खायचं हेच काहीतरी असतं। तर लगेच मी बनवायला घेतला मस्त असं सांबर, कारण की आज सकाळी फौजीने ना संपूर्ण अशा भाजीपाल्या पण आणल्या होत्या फ्रेश अशा सगळ्या काही, यामुळं म्हणजे सगळं काही होतं उपलब्ध ना, मग म्हटलं सगळा सांबर खूपच जास्त चांगला होईल, तर यामुळं बनवून खाऊया लगेच गरमागरम। तर तेच काहीतरी तयार करायला घेतलं मी इथं। आणि थोडक्यात असा थोडासा व्हिडिओ ना असा घ्यायचा हुकला माझा, म्हणजे थोडासा आपला कॅमेरा
आजूबाजूला होऊन गेलता तर त्याबद्दल सॉरी. पण मी त्यामध्ये ना मस्त असे सगळे काही मसाले टाकून घेतले. त्याचबरोबर एक सिक्रेट रेसिपी म्हणजे त्यामध्ये मी ना मॅगी मसाला टाकलाय थोडक्यात असा. तर खूपच छान टेस्टी ती मॅगी मसाला टाकल्यानंतर, म्हणजे प्रत्येक भाजीला नाही टाकत पण कोणत्या तरी भाजीला असा टाकला ना मॅगी मसाला त्याची चव खूपच छान होती. तर बघा आता किती मस्त सगळ्या काही भाज्या होत्या ना उपलब्ध, यामुळं सांबार हा असा एकच नंबर झालता, चवीला पण टेस्टी झालता. आणि सगळं काय असलं ना मगच भाजीपाला त्याचबरोबर म्हणजे आपल्याला स्वयंपाक करायला पण मजा येते. तर हेच काहीतरी आपण आपल्या बायका समजू शकतो की हे म्हणजे प्रत्येक गोष्टीला कसं आपण मॅनेज करू शकतो. तर तेच काहीतरी संपूर्ण अशा भाजीपाला वगैरे कट करून घेतला, मस्त असं परतून घेतले, त्यामध्ये मसाले वगैरे टाकले, जे काही मी घरून मसाले आणले 2-3 प्रकारचे असे बनवून ना, तर ते काहीतरी त्याचबरोबर आपली मस्त अशी लाल तिखट आणि सांबार मसाला आणि थोडासा आपला मॅगी मसाला टाकला होता नॉर्मल असा, जेणेकरून मस्त अशी चव आली सांबारला. तर हे सगळं काही टाकून थोडीफार डाळ शिजवून घेतली होती, कारण की एका वेळी माझी आहे ना सांबार करणं खूपच जास्त फजीची झालती, म्हणजे असा थोडक्यात आहे ना खूपच जास्त पातळ झालता. तर यावेळी मस्त असा सांबार झालता, घट्ट पण आणि चवीला पण एकच नंबर असा. तर यामुळे ना मी थोडीफार डाळ शिजवून त्यामध्ये टाकलेली, म्हणजे मुगाची आणि तुरीची डाळ थोडी मिक्स अशी शिजवून घेतली होती. तर तीच काहीतरी त्यामध्ये टाकल्याने मस्त असा घट्टपणा आला. आता कुणी टाकतं पण कुणी नाही पण टाकत, पण मी एक म्हटलं चला आता ट्राय करून बघते, कारण की थोडंफार घट्टपणा साठी ना डाळ टाकल्यानंतर खरंच खूपच जास्त म्हणजे घट्ट पण झाला सांबार आणि टेस्टला पण खूपच छान झाला. तर फायनली माझा इथं सांबार रेडी होता आणि इडलीला काही 10 ते 15 मिनटं लागतात. यामुळं म्हटलं ती नंतर करीन, कारण की फौजी पण गेलेले होते आरूसोबत फिरायला, कारण की तिला एकटीला सोडलं ना बाहेर मग हेच काहीतरी तिचे नाटकं चालूच असतात, इकडं तिकडं काहीतरी उद्योग वाढायचे. सगळं काही झालं मग फायनली त्यात नमक वगैरे टाकलं चवीनुसार. आणि माझ्याकडं कुठं तरी आता उपलब्ध होतं म्हणजे चिंच, तर चिंच थोडीफार मी त्यामध्ये ॲड केली होती, जेणेकरून थोडाफार आंबटपणा येईन तिला आणि मस्त असा सांबार लागून. तर खरंच माझं ते सक्सेसफुल झालं करणं, म्हणजे एकच नंबर झालता चवीला पण असंच काहीतरी. तर मी सोबतच आमच्यासाठीच आणि त्याचबरोबर मला अजून पण ताईंना द्यायचा होता, त्याचबरोबर आमच्या शेजारी पुष्पा दिदीला पण द्यायचा होता. म्हटलं चला तिला पण काहीतरी टेस्ट करून घालते आपले कसं काय नाही टेस्ट आपली. तर तेच काहीतरी मग त्यांना पण नेऊन दिला. तर इथं काहीतरी बघितलं तर दोघं फायनली घरी येऊन आले होते, मस्त अशी खेळून धिंगाणा घालून त्यांची चालली होती मस्ती. तोपर्यंत मला काहीतरी इकडे कामाला लावून दिलं तर गरमागरम करायला त्यांनी. तर मी पण म्हटलं आता थोडं थोडं करता म्हणजे हळूहळू होऊन जाईन गरमागरम. यांच्या दोघांची इकडे मस्ती चालली होती, मस्त अशी खेळायची. आणि आरू मॅडमला जर फौजी घरी आले ना तर तिला म्हणजे मम्मीची गरज पण नाही लागत, ती त्यांच्या मागच असती. तर मस्त त्यांच्यासोबत खेळत होती. हे बघा फौजींनी येताना मस्त अशा सुपाऱ्या आणल्या होत्या. आता तुम्ही म्हणता सुपाऱ्या म्हणजे याच्या अगोदरच मी व्हिडिओ सविस्तर असा शेअर केला याच्याबद्दल, जर पाहिलं नसेल ना तर पाहून घ्या, त्या व्हिडिओची पण लिंक देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर ती काहीतरी आहे ना म्हणजे सुपारीचे इकडे झाडं आहेत बरेच असे. तर फौजी कामाला जिथे जातात ना म्हणजे ऑफिस करतात तिथंच काहीतरी झाडं येतं, त्याचे थोड्याफार आणल्या. याला काहीतरी मस्त असं वाळून वगैरे घेतलं ना तर त्यामध्ये आपली मस्त अशी सुपारी निघते, ज्या आपल्याकडे आजी वगैरे खातात ना आपल्या, त्याचबरोबर पूजेसाठी पण यूज होती. तर तेच काहीतरी त्यांनी आणल्या होत्या. मी मस्त अशा गावाकडे जाताना मी घेऊन जाणार आहे माझ्या आजीसाठी. तर इथं काहीतरी सांबार वगैरे मस्त असं रेडी झालं तर खूपच जास्त मस्त असं घट्टपणा आला होता सांबारमध्ये. आणि मी आहे ना मागच्या वेळी जेव्हा इडली केली ना नाश्त्यामध्ये तर माझ्याकडून एक हुकलं त्याचा, म्हणजे मी त्यामध्ये मीठ टाकायचेच विसरले होते. तर यामुळं ना आता काहीतरी ध्यान करून म्हणजे लक्षात घेऊन मी त्यामध्ये मीठ वगैरे टाकून घेतलं, कारण की खूपच जास्त वेगळी अशी चव लागते ना एकदम असं. तर यामुळं मीठ वगैरे टाकून घेतलं. भरपूर असं पीठ राहिलं होतं. मी नेहमी आहे ना कधी पण हटकून असं म्हणजे नेहमी करायचं म्हटलं ना असं इडली वगैरे तर मी हटकून पीठ जास्तच टाकत असते डाळ वगैरे भिजायला, जेणेकरून पीठ जास्त झालं ना मग 2 टाईम तरी मला करायला भेटेन, म्हणजे कधीतरी इडली नाही तर डोसा. आणि आज काहीतरी घाई होती ना थोडी, यामुळं मी इडलीच केली डबल अशी. आणि इडली जास्त आवडते आम्हाला डोशापेक्षा, तर यामुळं मस्त असं पॅटर्न खूप जास्त होतं. सगळं काही एकत्र करून घेतलं छानपैकी आणि फ्रीजमध्ये ठेवलं. काही नाही मग संध्याकाळी घेतलं करायला लगेच. तर इथं संपूर्ण पॅटर्नला ना म्हणजे आपल्या जे ताटल्या असतात ना त्यामध्ये भांड्यामध्ये लावायच्या, तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा तेल वगैरे मस्त असं लावून घेतलं सगळं काही, जेणेकरून म्हणजे इडली खाली चिपकली नाही पाहिजे जास्त अशी. लगेच इकडं मस्त अशी गरमागरम इडलीची तयारी सुरू केली. पाणी वगैरे टाकून मस्त असं गरम व्हायला ठेवलं. इथं लगेच पॅटर्न वगैरे आता प्रत्येकाने याच्यामध्ये लावून देणार होते मी इडली. एक 10 ते 15 म्हणजे 10 ते 15 मिनटात आपली इडली मस्त अशी तयार होणार होती. तर आज काहीतरी संपूर्ण एवढी इडली करायचं प्लॅन ना म्हणजे काही नव्हता, पण तो काहीतरी अचानक झाला. तो म्हणजे आपला काहीतरी पाऊस आला होता मस्त असताना, म्हटलं चला काहीतरी गरमागरम राहिलंय ना पीठ, सकाळी काय करायचं ना आता काय करायचं, पोटासाठी तर कधी पण खायचंच ना, मग मनासारखं कधीतरी जेव्हा मन होईल तेव्हा. तर यामुळं मी लगेच घेतलं बनवायला, म्हटलं चला गरमागरम खाऊन रेडी होऊया. तर सगळे असे मस्त असे ना एका म्हणजे प्लेटी लावून घेतल्या मी एका पाठोपाठ सगळ्या अशा.
तर चला लगेच इकडं मस्त असा इडलीचा कुकर पण लावून दिला. मस्त असं सगळं काही पॅटर्न त्यामध्ये टाकून तर भरपूर अशा छान इडल्या होणार होत्या आज, मस्त अशा माझ्या मनाजोग्या. कारण की मी भरपूर अशा वेळा 2-3 वेळा ट्राय केलं ना, तर त्यामध्ये आज कुठेतरी मला मस्त अशी सक्सेस भेटली होती त्यामध्ये. म्हणजे माझ्या मनाजोगी कुठेतरी इडली झाली ती मस्त अशी फुसफुशीत आणि छान पण अशी टेस्टी पण. तर चला इकडं काहीतरी इडली वगैरे लावली, सांबार तर ऑलरेडी रेडीच झालता माझा. तर मस्त असा चहा पण ठेवून घेतला. सायंकाळचीच वेळ होती, मस्त पाऊस पण येत होता आणि यामुळं चहाशिवाय काही बनणार नाही यामुळं. कारण की आम्ही म्हणजे मला तर सगळ्यात जास्त फौजीनं तर नाही, पण मला सगळ्यात जास्त चहा खूपच जास्त आवडतो. म्हणजे त्याशिवाय का माझा दिवस कंप्लीट झाल्यासारखा मला कधीच वाटत नाही. यामुळं मस्त असा चहा ठेवला लगेच, त्यामध्ये इलायची वगैरे टाकून खूपच जास्त टेस्टी लागतो. तर लगेच इकडं चहा ठेवला, इकडं काहीतरी इडली होत होती. आजचा काहीतरी बेत म्हणजे खूपच जास्त स्पेशल होता, थोडक्यात म्हणजे होता पण स्पेशल असा होता. यामुळं मस्त असा चहा झाला. त्याचबरोबर इकडे इडलीचं पण कुकर लावून दिलं. तर सगळं काही खूपच जास्त चाललं होतं मस्त असं. तर याच्या अगोदर ना म्हणजे भरपूर असं खूपच थकावर झाली आता, कारण की मध्ये खूपच जास्त घाई होत होती ना, म्हणजे 2 ते 4 दिवस. कारण की आता पार्टीचा व्लॉग तुम्ही बघतच असताना इथून मागं, कारण की 2-3 दिवस रिहर्सलला, त्याचबरोबर फायनली ज्या दिवशी आपले प्रोग्राम झाला म्हणजे BRO डे निमित्त मोठं असं सेलिब्रेशन झालं ना आपल्या कॅम्पसमध्ये, तर त्याचीच काहीतरी भरपूर अशी घाई होती. त्यानंतर असं काहीतरी मस्त असं केलंच नव्हतं मी खायला टेस्टी असं, तर त्यामुळेच आज काहीतरी निमित्त नव्हतं, कारण नव्हतं, तरी पण करून टाकलं. तर चला मस्त असं आजचा बेत चालला होता करायचा. तोपर्यंत तिकडं काहीतरी इडली झाली नव्हती कंप्लीट नाही, यामुळं तिथं काहीतरी मी ठेवून दिला कुकर. मग इकडं काहीतरी आले तर इथं काहीतरी बघा आमच्या आरू मॅडम ना आंब्रेला सोडतच नव्हत्या, म्हणजे छत्री सोडायचं कामच नव्हतं चाललं. इकडं मी तिला मस्त अशी सुबीडुबी करून दाखवत होते की तू असा डान्स कर. तर आहे ना कुठंतरी म्हणजे एक लहान लेकरू जेव्हा म्हणजे आपल्या घरात येतं ना, किंवा आपल्या स्वतःला पण म्हणजे जेव्हा लहान बाळ होतं तेव्हा खरंच आपलं पण लहानपण आपल्याला आठवायला लागतं. त्या गोष्टी कुठेतरी आपण त्यांच्यासोबत पहिल्यापासून सुरुवात होते आपली पण त्यांच्यासोबत, म्हणजे अशी लहानपणाची कुठेतरी आठवण्या म्हणजे आपल्याला येतात लक्षात की आपण पण असेच करायचो किंवा असा डान्स करायचो, किंवा त्या गोष्टीमध्ये आपल्याला पण आपले दिवस आठवायला लागतात. तो खूपच छान आपलं पूर्ण एक लहानपणाचं आयुष्य आपल्या लेकरांबरोबर जगायला भेटत असतं आपल्याला. तर किती मस्त वाटतं ना खरंच. हा टाईम म्हणजे आपल्या फौजींसोबत आहे ना, तोपर्यंत मस्त असा घालून घ्यायचा आनंदात, कारण की नंतर काय सांगता नाही यायचं कुठून पोस्टिंग कशी येईन कशी नाही. तर तोपर्यंत आहे तोपर्यंत चला मस्त असं राहून घेऊया त्यांच्यासोबत, आणि त्यांना पण कुठंतरी टेस्टी असं म्हणजे खायला पण आपण म्हणजे करून घालू शकतो. नाही तर म्हणजे इथं तर राहिलं तर मग विषयच नाही, कारण की खाण्याचा कसे पण खाणं म्हणजे त्यांना खावंच लागतं, म्हणजे योग्यच असतं. पण तेच आता आपल्याला म्हणजे घरचं खाणं वेगळं, त्याचबरोबर तिथलं खाणं वेगळं. तर यामुळं चला आता फायनली चहा पण रेडी झाला. त्याचबरोबर इकडं माझी म्हणजे इडलीचा जो कुकर लावला होता ना, त्यामुळे इडली पण मस्त अशी तयार झालेली होती बघा. आता किती मस्त फुगली आहे. आणि इथं काहीतरी म्हणजे मी आरूच्या नादात इकडे गॅसवर चहा तसाच ठेवून दिला ना, यामुळे माझी कुठंतरी म्हणजे तिथं चूक झाली, म्हणजे ते तसाच काहीतरी चहा थोडाफार गेला खाली. यामुळं मला कुठंतरी थोडंफार काम वाढलं, पण जाऊ द्या आता, चला राहू द्या, नंतर करता येईल. मस्त अशी इडली सगळी काहीतरी काढून घेतली गरमागरम, सगळ्यांना नेऊन पण दिली. त्याचबरोबर आम्ही पण मस्त अशी टेस्ट अशी खाऊन घेतली. तर चलो त्या पार्टीचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल ना तर नक्की बघून घ्या. तर चलो आजचा ब्लॉग असाच होता, कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. तर चलो अशाच ब्लॉगमध्ये आपण डेली आणि कायम भेटत राहू. तोपर्यंत बाय बाय, सी यू.